राधानगरी इथं प्रजासत्ताक दिनानिमित्त एका विद्यालयाच्या वतीनं प्रभात फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रभात फेरीत विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा फलक समोर घेऊन जय श्रीरामच्या घोषणा दिल्या। तसंच तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात दुसऱ्या एका शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सीताहरण देखावा सादर केला। धर्मनिरपेक्ष भारताच्या प्रजासत्ताक दिनी आयोजित सोहळ्यात बंधुभावाचा जागर न करता एका विशिष्ट पक्षाचे झेंडे दाखवून धार्मिक उन्मादाला प्रोत्साहन देणं हे धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानाचा अवमान करण्याचा प्रकार असल्याचं सांगत प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे आणि राजवैभव शोभा रामचंद्र यांनी या प्रकाराचा निषेध केला। भारत मातेची पूजा व्हायला पाहिजे होती, पण असं न होता जय श्रीरामाच्या घोषणा दिल्या। भारताच्या झेंड्यात ऐवजी रामाचे झेंडे आणले गेले आणि तहसीलदार कार्यालयामध्ये जो सांस्कृतिक कार्यक्रम झाला, या कार्यक्रमामध्ये रामलल्लाचा अर्धा तासाचा कार्यक्रम केला। आमचा कुठल्या धर्माला विरोध नाही, पण ज्या संविधानानं धर्मनिरपेक्षता शिकवली त्याच दिवशी या धर्मनिरपेक्षता तिलांजली देऊन तिथं एका धर्माचं अवडंबर माजवलं गेलं। राम सीता यांचा जयघोष केला आणि फुले शाहू आंबेडकरांचा चुकूनही उल्लेख केला नाही। जे झेंडे नाचवले ते एका विशिष्ट पक्षाचे नाचवले, त्यामुळे त्या प्रशासनाचा आणि तहसील प्रशासनाचा आम्ही आंबेडकरी जनतेच्या वतीनं जाहीर निषेध करतो। आज भारताचा 75वा लोकसत्ताक दिवस संपूर्ण भारतभर खूप मोठ्या प्रमाणात उत्साहाप्रमाणे साजरा केला जातोय। तोच त्याच पद्धतीनं राधानगरी तहसीलदार कार्यालयामध्ये सुद्धा साजरा झाला। पण या ठिकाणी याला ज्या संविधानाची अंमलबजावणी झाली त्याच्यासाठी म्हणून आपण हा दिवस साजरा करतोय, त्यालाच गालबोट लागण्याचा प्रकार झाला। धर्मनिरपेक्षता या संविधानातील खूप महत्त्वाच्या, लोकशाहीतील खूप महत्त्वाच्या मूल्याचं उल्लंघन या राधानगरी तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात झालं। लहान मुलांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या, सोबतच रामलल्लाचा देखावा एका शाळेनं साजरा केला। आता शाळेतील ज्या शिक्षकांनी हा देखावा तयार करण्याची सुपीक कल्पना ज्यांच्या शिक्षकांच्या डोक्यात आली, त्यांचं संविधानाच्या संदर्भातलं शाळेमध्ये मुलांना शिकवण्याच्या बाबतीतलं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे। तहसीलदार मॅडमनी या एकूणच सुरू असलेल्या कार्यक्रमांमध्ये विधायक हस्तक्षेप करण्याची गरज होती, बीडीओनी हस्तक्षेप करण्याची गरज होती आणि ठाम भूमिका घेण्याची आवश्यकता होती की या परिसरामध्ये आजच्या राष्ट्रीय सणाच्या वेळी कोणत्याही धर्माचं कोणतंही प्रतिकात्मक सीन देखावे दाखवले जाणार नाहीत, ते होणार नाहीत, ही अशी ठाम भूमिका घेणं गरजेची होती।